जय भीम सर्वांना. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी टमाटर आणलेले आहे. आता उन्हाळा लागलेला आहे, तर आता चला तर म्हटलं पापड तयार करूया आपण. तर मी टमाटर आणि साबुदाण्याचे पापड बनवायला सुरुवात करत आहे. तर मी आता घेतलेले आहे बघा, स्वच्छ धुवून 1 किलो टमाटर घेतलेले आहे. छान लाल लाल आहे, मस्त पिकलेले आहे. आणि सोबतच मी घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा. तर आता मी याचं ग्रेव्ही तयार करते, याचे मिक्सरमध्ये पेस्ट तयार करते याच्या, आणि याचा पण पेस्ट तयार करते. तर चला सुरुवात करूया आता पेस्ट तयार करायला. मी याचे 4 भाग करून कापून याच्यामध्ये टाकते मिक्सरच्या पॉटमध्ये. याचा पेस्ट तयार केला की म्हणजे रात्रभर ठेवला की छान पापड तयार होतात त्याचे छान, आणि हलकेसे आंबट पण होतात. तर आता मी याची ग्रेव्ही तयार करून घेते. आपले आता पेस्ट तयार झालेला आहे टमाटरचा, आणि साबुदाण्याचा पण पेस्ट तयार केलेला आहे मी. आता याच्यामध्ये मी हा पेस्ट तयार केलेला ॲड करत आहे, आणि जास्त बारीक नाही केलेला आहे, कारण तो आता म्हणजे आपण जेव्हा गरम शिजवतो तेव्हा तो पूर्ण याच्यामध्ये मिक्स होऊन जातो. तर आता मी थोडंसं हलकंसं पाणी ॲड करते आणि हलकंसं नमक ॲड करते याच्यामध्ये. खूप छान वाटतात खायला, मस्त टेस्टी टमाटर आणि साबुदाण्याचे पापड. आणि याच्यामध्ये थोडंसं नमक ॲड करते बघा. जास्त नमक असलं तर खायला म्हणजे असं नमक नमक वाटते. आणि याला छान असं फेटून घेते. आता याला मी छान रात्रभर आता भिजत झाकून ठेवते, आणि सकाळला मग आपण याचे पापड तयार करूया. तर बघा, ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे. साबुदाणा पण छान टेस्ट केला होता तर फुललेला आहे. आता आपण थोडं थोडं याच्यामध्ये आता ॲड करूया. गाळा पण झाला छान बघा. काल आपण रात्री आपण टमाटरची प्युरी रेडी केलेली होती, तर आज रात्रभर आपण ते ठेवलेलं आहे ग्रेव्ही तशीच. आणि आता आपण त्याचं हे तयार करूया घाटा. तर मी त्याच्यासाठी मी पापड बनवायचे आहे, तर आता मी 1 गडवा पाणी टाकत आहे, कारण 1.5 किलो 1 किलो टमाटर आणि 1 वाटी साबुदाणा असल्यामुळे मी 1 गडवा पाणी टाकलेलं आहे. आणि पुन्हा थोडंसं अर्धा टाकते मिनिमम बघा. तर आता मी अर्धा गडवा पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 1.5 गडवा पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता याला छान उकळी येऊ देते. तोपर्यंत मी चॉपरने सांबार आणि हिरव्या मिरच्याचा जो पेस्ट आहे तो तयार करते. आता बघा, मी सांबार घेतलेला आहे आणि 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. 1 किलो टमाटर असल्यामुळे मी आता 10 ते 12 हे, आणि एक तर छोटे आहे ह्या मिरच्या. आता याचा पेस्ट तयार करून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं जिरं ॲड करेल मी, आणि मग वरून पण थोडंसं पाणी उकळीला आलं की त्याच्यामध्ये पण प्युरी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पण मग जिरं आणि तीळ थोडेसे, आणि तुम्ही अद्रक पण घेऊ शकता. ऑप्शनल आहे, ज्यांना अद्रक आवडते तो त्याचा पण टेस्ट छान येतो अद्रक अगर टाकलं तर. तर मी फक्त सांबार आणि हिरवी मिरचीच ॲड करत आहे, आणि थोडं जिरं ॲड करत आहे. छान वाटतात पापड. आता उन्हाळा दिवस आला की सगळ्या गोष्टी आपल्याला खायला मिळतात. तर आज सांबार आणि याची प्युरी पेस्ट तयार करते. थोडंसं याच्यात जिरं ॲड करते, अर्धा चम्मच, आणि याला छान चॉपरने
आता हिरवी मिरची आणि सांबार जिऱ्याचा पेस्ट तयार झालेला आहे. आता चला, आता पाणी गरम उकळीला आलेलं आहे, तर आपण त्याची आता तयारी करूया. उकळीला आलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडेसे जे हिरवी मिरची ॲड केलेले होते ते आता याच्यात ॲड करते आणि सोबतच जिरं ॲड करते. थोडेसे तीळ ॲड करते. ऑप्शनल आहे की तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाहीतर आवश्यक नाही. पण जे टेस्ट येतो ना ते खूप छान येतं. याच्यामध्ये मी थोडंसं नमक ॲड करते. ऑलरेडी त्याच्यामध्ये मी नमक ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये पण थोडंसं खारट होणार नाही. तर मी याच्यामध्ये ही जी टमाटरची प्युरी आहे ती थोडी थोडी ॲड करत आहे बघा. आणि जोपर्यंत याला छान कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. आता याला छान होऊ द्यायचं. कलर पूर्ण आला पाहिजे. पापडासाठी आता हे तयार झालेली आहे बघा. कलर पण छान आलेला आहे, मस्त लाल लाल कलर झालेला आहे, असा डार्क रेड. आता आपण याचे पापड बनवायला सुरुवात करूया. पन्नीवर टाकायचे जेणेकरून पापड छान होतो. झाला आपला रेडी घाटा. आता आपण याचे पापड तयारला सुरुवात करूया, कारण कलर खूप छान आलेला आहे, डार्क रेड आलेला आहे. आणि पन्नीवर ॲड करूया आपण. पापड बनवायसाठी आता हा रेडी झालेला आहे बघा. कलर खूप छान आलेला आहे आणि पापड पण छान वाटतो खायला, खूप टेस्टी वाटते तळल्यानंतर. तर आता याची सुरुवात करूया आपण पापड टाकायला. पॉलिथिनवर मी टाकते. चला मग, पापड आपले रेडी झालेले आहे बघा. आता आपण हे सुकलेले आहेत, आता आपण याला काढूया. हे बघा अशीच निघतात. टमाटर आणि साबुदाण्याचे हे पापड आहे बघा.